नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी काय आहे की फुटवा जो असतो, आता फुटव्याला जी माती भरण्याची जी अवस्था आहे, आता बऱ्याच थोडंसं भाऊ पाठीमागं, आता काय आहे आपल्या शेतीमध्ये जमीन ओली, कच्चा आणि जास्त चिकणट जमीन असते किंवा आपण म्हणतो बा चिकट होत चालली आणि त्या जमिनीचं आपल्याला माती भरणी करण्यासाठी हार्ड काम होत जाते. आता इथं हे मशीननं जे माती लावण्यात आली आहे, तरी पण जमिनीमध्ये आपल्या चिकटपणा, ओलावा जास्त आहे. अशा अवस्थेमध्ये आपण काय करायला पाहिजे की जमिनीमध्ये फॉस्फरिक ॲसिड हे आपण एकरी 1.5 लिटर ह्या प्रमाणामध्ये सोडायला पाहिजे. जसं आता आपल्याला पवना ॲग्रोचं फॉस्फो 85 येते, हे आपल्याला एकरी 1.5 लिटर ह्या प्रमाणामध्ये सोडून घ्या. आणि जर जास्त प्रमाणात जर असेल चिकट आणि ओली जमीन जर असेल तर त्या प्रमाणामध्ये आपण जमिनीच्या पद्धतीनुसार आपण 1.5 ते किंवा 2 लिटरपर्यंत 2.5 लिटरपर्यंत सोडायला पाहिजे. आता अशा पद्धतीमध्ये आपण हळद हा जो कोंब आहे, हा जो फुटवा आपला होणार होता, पण ही फणी आपली वर येत आहे. आता याला कालांतराने माती भरणी होणं महत्त्वाचं आहे. खताच्या डोसमध्ये डोस टाकून आपण आणि हे मशीननं जर मशीनच्या साहाय्याने जर माती लावली तर अशाच पद्धतीनं आपलं जे होणारं नुकसान किंवा जो डोळा आहे हा उघडा नाही राहणार आणि आपल्या हळदीचं जे उत्पन्न आहे हे जास्त प्रमाणात वाढणार. आता इथं जे फुटव्याची संख्या जी आहे, ही फुटव्याची संख्या आपण भरपूर पाहतो याच्यामध्ये. आता फुटव्याला जे खाद्य लागणार आहे आणि भरणीसाठी लागणारं जे अन्नद्रव्य आहे हे पुरवठा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ आणि माहितीसाठी तुम्ही याच्यामध्ये आम्हाला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि आम्ही तुम्हाला पुढील याच्यामध्ये हळदीची माहिती देत जाऊ आणि याच्यामध्ये जो लागणारा डोस आहे हे पण तुम्हाला सांगत जाऊ. धन्यवाद मित्रांनो.